नांगरणी करताना शेतात दिसला खड्डा. उतरून पाहताच आत दिसलं असं काही की विश्वास बसेना. सर्वांनाच खाली जावं वाटू लागलं. पोलिसही थक्क. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या त्या शांत नेहमीसारख्या दिसणाऱ्या शेतात सकाळची नांगरणी सुरू होती. बैल पुढे सरकत होते, नांगर माती फोडत होता आणि सगळं अगदी रोजच्यासारखं चाललं होतं. पण अचानक नांगर थांबला. बैल घाबरले, माती खचल्यासारखी झाली आणि त्या क्षणी शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. समोर एक खड्डा दिसत होता. साधा खड्डा नव्हता तो. आत खोलवर काहीतरी आहे हे पहिल्याच नजरेत जाणवत होतं. क्षणभर सगळे थांबले. हा खड्डा नेमका कशाचा, इतका खोल का? आतून येणारी थंड ओलसर हवा आणि अंधार पाहून अंगावर शहारे आले. कुणीतरी म्हणालं, अरे आत जाऊ नका. काय आहे कोण जाणे. तर कुणाला उत्सुकता आवरली नाही. एकदा डोकावून तरी पाहू असं म्हणत शेतकरी हळूच खाली वाकला. खाली पाहताच डोळे विस्फारले, कारण आज जे दिसलं ते कुठल्याही सामान्य खड्ड्यासारखं नव्हतं. सरळ भीती, आत जाण्यासाठी जागा आणि माती असली तरी ती नैसर्गिक कोसळलेली वाटत नव्हती. सगळं काही मुद्दाम बांधलेलं आखीव रेखीव दिसत होतं. बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावात खडबड उडाली. एकामागोमाग एक लोक शेतात येऊ लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, हे नेमकं काय आहे? काहींना भीती वाटली. कुठली तरी गुप्त दफनस्थान तर नाही ना? काही म्हणाले खजिना असू शकतो, तर काहींच्या मनात वेगळंच आलं. इथे काहीतरी लपवून ठेवलं गेलंय, तेही फार पूर्वी. लोकांची गर्दी वाढत गेली. कुणीतरी पोलिसांना कळवलं. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसर सुरक्षित केला. पण खरं सांगायचं तर तेही तितकेच कुतूहलाने आत डोकावत होते. इतकं नीटसं, इतकं खोल आणि तरीही शेताच्या मधोमध असलेलं हे काहीतरी वेगळंच सांगत होतं. हळूहळू माती बाजूला काढली गेली. आत उतरण्याचा मार्ग स्पष्ट झाला. मोजमाप घेतलं गेलं. अंदाजे 7 फूट खोल, 4 फूट रुंद आणि आत जागा अशी की एखादं छोटंसं खोलीसारखं वाटावं. भिंती अजूनही मजबूत होत्या. कुठेही तात्काळ कोसळण्याची चिन्ह नव्हती. इतक्या वर्षानंतरही ही रचना तशीच टिकून आहे हे पाहून सगळेच थक्क झाले. तेव्हा एक प्रश्न उभा राहिला, शेतात असं काय बांधलं गेलं असावं आणि का? गावातील ज्येष्ठांनी आठवणी काढायला सुरुवात केली. आमच्या आजोबांकडून काहीतरी ऐकलं होतं असं कुणीतरी म्हणालं. घाटावर डोंगराळ भागात जुन्या काळात धान्य साठवण्यासाठी जमिनीत खोल कोठारं बांधली जात असत, अशी चर्चा सुरू झाली. पण मुरबाडसारख्या भागात जिथे जास्त पाऊस पडतो तिथे तर साधारणपणे बांबूंच्या कणग्यांमध्ये धान्य साठवण्याची पद्धत आहे. मग हे काय? घटनास्थळी प्रशासनही आलं. मुरबाड तालुक्यातील भांगवाडी गावात शेतात सापडलेली रचना पाहून तहसीलदारांनीही गांभीर्य ओळखलं. छायाचित्र काढण्यात आली, मोजमाप नोंदवण्यात आली आणि पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली. कारण हे काही साधं नव्हतं. जसं तपास पुढे गेला तसं चित्र स्पष्ट होत गेलं. हे कुठले दफनस्थान नव्हतं, कुठलाही खजिना नव्हता आणि तरीही हे अत्यंत मौल्यवान होतं. हे होतं धान्याचं भूमिगत कोठार. जुन्या काळात वापरात असलेलं, अत्यंत हुशारीने बांधलेलं, जमिनीत लपवलेलं धान्य साठवण्याचं ठिकाण. याला पेव म्हटलं जातं. साधारणपणे घराजवळ अंगणात अशी पेव असायची, पण इथे थेट शेतात. यामागे एक वेगळीच कहाणी दडलेली असावी असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. जुन्या सरंजामी काळात शेतकऱ्यांकडून कर, नजराणा, हिस्सा अशा नावाखाली धान्य उचलून नेलं जायचं. बैलगाड्या यायच्या, शेतमाल भरला जायचा आणि शेतकऱ्याच्या हातात उरायचं ते मोजकंच. अशावेळी काही शेतकरी आपलं धान्य वाचवण्यासाठी कोणाच्या नजरेत न पडता थेट शेतातच जमीन खाली लपवून ठेवत असावेत. वरून पाहिलं तर काहीच नाही, पण आत खोलवर संपूर्ण कोठार. आज कित्येक वर्षानंतर नांगरणीच्या एका धक्क्यामुळे हा इतिहास पुन्हा समोर आला आहे. मातीखाली दडलेलं केवळ धान्याचं कोठार नव्हतं, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा संघर्ष, त्यांची हुशारी आणि त्या काळाची साक्ष होती. म्हणूनच मुरबाडमधील हा खड्डा फक्त खड्डा राहिलेला नाही, तो आता एक प्रश्न बनला आहे, एक इतिहास बनला आहे. आणि म्हणूनच नांगरणी करताना दिसलेला तो साधा खड्डा आज संपूर्ण महाराष्ट्राला अवाक करून गेला आहे.